मला 147 रुपये माझे गेले. त्याचं रिझन असं की मी समोरून आणि काका बसलेले आहेत. इश्क के नाम से डर लगता है. मित्रांनो, मावशीला आज आपण आपला चॅनल दाखवूया. हॅलो, वेलकम, नमस्कार आणि जोहार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओची सुरुवातच करतो हॉस्टेलच्या समोरून आणि काका बसलेले आहेत. आल्या मी जात होतो आता बाहेर, पण म्हटलं काकांना सांगितलं तुम्हाला चहा पित आहेत. तर मी म्हटलं काकांना सांगितलं चला आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो, आज म्हटलं युट्यूबला दाखवतो. तर काका बसले, त्याच्यासोबत जितू पण आहे. हा नवीन आलाय आपल्या हॉस्टेलला, म्हणजे आता जे गायकवाड काका होते ते गेले, त्याच्या बदले आता जितू आलाय क्लिनिंगसाठी वगैरे. तर आता हे सगळे जे तुम्हाला झाडं वगैरे दिसतात आणि इकडे सगळी साफसफाई दिसते, ह्यांची काळजी आता जितू आणि पप्या हे दोघं घेत आहेत. तर गायकवाड काका जर बघत असतील तर काका व्यवस्थित चाललंय सगळं. सकाळी सकाळी बघा चहा पित आहेत. आणि मी आता उठलोय आणि आता मी चाललोय दूध आणायला. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. तर गाडी लावलेली आहे मी तिथे, तर सगळ्यात पहिले जातो तर दूध घेऊन येतो आणि दिवसाची सुरुवात करूयात थोड्याच वेळात, कारण ब्लॉगची सुरुवात तर झालेली आहे, पण माझी दिवसाची सुरुवात शेक बनवून पिल्यानंतर होईल. ठीक आहे, तर जाऊन आणि दूध घेऊन येऊ, केळी घेऊन येऊ. आज गाडी घेऊन जातो, ते आल्यानंतर मग पुढचं शेड्यूल तुम्हाला दाखवतो. आजचा विषय काय झाला तुम्हाला सांगतो. मी सकाळी सकाळी उठलो, सकाळी 8:30ला उठलो. मी 8:30ला उठल्यानंतर फॅनची हवा एवढी चांगली लागत होती की थोडा वेळ म्हटलं 5 मिनिटं अजून झोपतो. 5 मिनिटं झोपायच्या नादात जेव्हा परत जाग आली तेव्हा 10:30 वाजले होते. आणि 10:30 वाजलेत, आता मला जायचं आहे 1 वाजता. तर बहुतेक मला जावं लागेल ड्युटीला. तर त्याच्या आधी सगळं जिमचा जो आपला कार्यकारभार आहे तो पूर्ण करावा लागेल आणि त्याच्यानंतर मग ड्युटीचं शेड्यूल बघावं लागेल. सगळ्यात पहिले तर शेक बनवून पितो, कारण काल पण मी बनाना शेक नाही पिला होता. लाईट नव्हते, आज लाईट आहे. तर म्हटलं आज तर नो कॉम्प्रोमाइज. ठीक आहे. आणि 2 दिवस जरा डाएटचा पण लफडा झालेला होता, खायचे जरा वांदे झालेले होते. आज नाही करणार वांदे. आज काही झालं तरी काल मी रेस्ट केला दुपारी, आज झोप पूर्ण घेतली. 10 वाजेपर्यंत मस्तपैकी झोपलोय. तर आज दुपारी नो रेस्ट, ओनली काम. आणि जे पण आपलं शेड्यूल बाकी असेल, जे कामं राहिलेले असतील, समजा गाडीचा चेन लूट मारायचा आहे तर ते पण मारून घेईन. आणि जर जमलंच तर कपडे धुणे का विषय हो सकता है. हेडशेट नवीनच धुतलेला आहे, पण बघा इथे डाग अजून जसाच तसा आहे. ज्याने धुवून दिले त्याला सलाम आहे. तर व्हिडिओ बघत असेल आता हा. तर चला डायरेक्ट दूध घेऊन येऊ आणि बनाना शेक घेऊन येऊ. काय बोलताय मी नंतर बोलतो. ठीक आहे. इश्क के नाम से डर लगता है. ए शेठ लोक, अरे ऐसे जरा हाँ, ये सामान मी पण घेऊन येतो ना. नाही यार, जायचं आहे. इश्क के नाम से डर लगता है, प्यार के अंजाम से डर लगता है, प्यार के अंजाम से डर लगता है. आज सकाळ सकाळ माझा मूड एवढा फ्रेश काय मला कळत नाही. ते एक अचानक लेवलमध्ये म्हणजे फ्रेश झालो, अचानकच लेवलमध्ये जबरदस्त मध्ये नेक्स्ट लेवल. नॉर्मल एवढा फ्रेश नसतो मी, पण काय माहित आज चांगला मूड आहे. भगवान ये मूड शांत अच्छा रखे, मूड खराब ना करे. काल मूड चांगला नव्हता माझा एवढा सकाळी सकाळी, त्याच्यामुळे कालचा व्हिडिओ एवढा चांगला पण नसेल बनलेला. पण आजचा मूड चुम्मा एक खंबीश. तिकडे केळी भाव कसे आहेत. माशी केळी द्या, लय पिकलेली आहेत केळी. कसा डझन? 30 रुपये, 60 रुपये. हे बघा, पहिल्यात 1 2 3 4 5 हे 5 केळी आहेत. आणि अजून एक अजून देतो. व्यवस्थित कसं काढू. हे बघा, एक काढलं. आता आम्हाला एक्सपिरियन्स आहे ना केळी काढायचा. चला तर आता युट्यूबला व्हिडिओ बनवतो ना आम्ही रोज माझाच व्हिडिओ बनवतो, माझाच पिक्चर बनवतो. हा, मग माझ्या चॅनल आहे युट्यूबला, बघा कधीतरी. मावशीला चॅनल माहिती नसेल आता थांबवा. पण तुम्ही बघता ना युट्यूबला, तसे पण काय नाही, माझाच व्हिडिओ बनवतोय बघा, व्हिडिओ शूट करतोय. हे बघा दिसते काय दुकान, मी रोज येतो इथं बनवत. तुम्हाला माझा चॅनल दाखवतो, थांबा. मित्रांनो, मावशीला आज आपण आपला चॅनल दाखवूया. तरी मी म्हणते रोज फोन घेऊन येतो असं फोन धरत असतो. हा, खरंच रोज असंच फोन धरून येतो दुकानात. हे बघा 3000 वगैरे जास्त आपले सबस्क्रायबर आहेत आणि असं रोज आपण व्हिडिओ बनवतो. तर इथं सबस्क्राईब करून पाहिजे. आता तुम्हाला माझा व्हिडिओ आला का दिसेल, काल परवाचं पण असतील. हे बघा, हे रोजचेच आहेत. आपल्या दुकानातलं आहे का? आपल्या दुकानात माहिती दाखवतो तुम्हाला. ह्याच्यापैकी एक तरी आपल्या दुकानातलं असेल. मग रोजच येतो दुकानात तसं. हे आता 3-4 आहेत, त्याच्यामध्ये बघा वेळ भेटल्यावर बघा. चला मावशीला आज चॅनल दाखवला. आता मावशी रोज तुम्ही दिसाल. आता हा पण दिसाल तुम्ही. हा का आता हा शूट केलाय ना, आज दिसाल तुम्ही उद्या. चलो काय, पैसे राहिले नाही आता गोष्टी पैसे दिले नसते.
जे म्हणतात तरीच म्हणते मी रोज मोबाईल घेऊन येतो. मावशीला आता दाखवला आपला चॅनल आहे. बघते आता मावशी उद्या व्हिडिओ बघत असाल तुम्ही उद्या तर लाईक करा मावशी, कमेंट जमलं तर कमेंट सुद्धा करा आणि बघत राहा. आणि तुम्ही पण सगळे बाकीचे बघताय ते बघत राहा. ठीक आहे गाईज. इथे ना आपल्याला 13 रुपयाला कितना 13 रुपये का इतना कितना अपना पाव लीटर आता है ना. 1 लीटर का कितना है 52 रुपये लीटर. ठीक आहे. पेमेंट ऑनलाईन किया. ठीक आहे. सगळे हॉस्टेलचे पोरं आहेत ना हेड डेअरी मधून घेतात दूध. जे पहिले जुने गेले असतील इथून निघून त्यांना पण माहिती आहे. माझ्या केसांचा लय भंगार अवतार झालेला आहे. कारण केस माझी ना कशी मला काय करू केसांचं मला कळतच नाही रे. म्हणजे तेल तर लावत नाही ऑलरेडी. मला वाटतं तेल लावायला सुरुवात करावी लागेल. देखते चलो निकलते. काहीच अंडे वगैरे बॉईल करून ठेवलेत मी. आता हे सगळे आल्यावर जिमवरून आल्यावर खाऊया. चला काही जिमला निघालोय. रोज रोज ते टी शर्ट बघून तुम्ही कंटाळले असाल पण उद्या शर्ट चेंज करेन. तर उद्याचा व्लॉग फार इंटरेस्टिंग होणार आहे. कारण उद्या 2 प्लॅन आहेत. 2 पैकी जर एक प्लॅन झाला किंवा दोन्ही झाले तर दोन्ही दाखवेन तुम्हाला. एक झाला तर मग एक दाखवेन. ठीक आहे. विषय हार्ड आहे. चला गाइस एक बार फिर से उसी आईने के सामने आज मारणार आहे आपण बॅक आणि बायसेप. ठीक आहे. ऑलरेडी गाइस जिम मध्ये आलोय आणि आज जिम मध्ये गर्दी काहीच नाही आहे. सगळे गेलेत. फक्त 2 जण आहेत. त्यांना माझा ट्रायपॉड दिलाय वॉचिंग साठी. तो पण वॉर्मअप करूया आणि मस्त बॉडी जरा फ्री करूया. जिमवरून निघालो गाईच आणि आता जातो हॉस्टेलला. तर ऑलरेडी आज किती वेळ जिम केली तुम्हाला सांगू का. मी जवळजवळ 11:30ला आलेलो. 11:15 आलेलो. 1 वाजला. आता 1 वाजला. एवढा वेळ मी जिम केली का माहिती का. व्हिडिओ वगैरे बनवायच्या नादात टाईम होतो. तर आता फटाफट जाऊया कारण 1:30 वाजता मला जायचं आहे मेडिकलला. तर लवकर फ्रेश होणं पडेगा आणि निघायला लागेल. विषय असा झाला सकाळी म्हणजे आता जस्ट सकाळ नाही दुपार झाली 1:30 वाजलेत. तर मला ऑलरेडी लेट झालाय. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. 147 रुपयाचा दणका बसला मला. 147 रुपये माझे गेले. त्याचं रिझन असं की मी कोटक 811 म्हणजे माझी जी बँक आहे त्याच्यामध्ये अपग्रेड मेंबरशिप घेतली म्हणजे प्रीमियम घेतलं. तर त्यांचा क्रायटेरिया होता की त्याच्यामध्ये मला चेकबुक भेटेल. म्हणजे चेकबुक फ्री भेटेल, प्लॅटिनम डेबिट कार्ड आणि बरेचसे अजून फीचर होते. तर मला काय माहिती ऑटोमॅटिक चेकबुक ऑर्डर होते सर. मी काय नाही गेलो परत त्या चेकबुक सेक्शनमध्ये आणि परत एक चेकबुक ऑर्डर केलं. ते पण 50 पेजेसचं. एवढी मला गरज पण लागत नाही. आणि आता 2 चेकबुक येतील. तर त्याचे 147 रुपये गेले. मी कस्टमर केअरला फोन केला. म्हटलं तुम्ही बोललेले फ्री आहे आणि तुम्ही अचानक माझे पैसे कसे कट करून घेतले. ते बोलते सर ते ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट बँककडनं येते. तुम्हाला ऑर्डर करायची गरज नव्हती. माझ्या अतिशहानपणा मला 147 रुपयाला पडला. तर जाऊ दे आता लेट झाले. मला फटाफट निघतो आणि मेडिकलला पोहोचतो. चलो गाईज आज वापिस चिकन खाएंगे हम. आता चिकन घेतलंय मी पार्सल. म्हणजे चिकन आणि थाळी चिकन थाळी पूर्ण. सगळ्यात पहिले व्हिडिओच्या नादात मी उडवून नाही दिला पाहिजे कोणी मला. नाही तर बस व्हिडिओ इथं समाप्त. थोडे दिवस ब्लॉगिंग फक्त बेडवर दिसेल. नाही तर मग झोपलाय. चला आता जेवण करून घेऊया आणि मेडिकलला बरीचशी कामं पडलेली आहेत तर ती पण करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग जाणे का विषय करेन. आज तर आराम नाही करणार मला वाटते. कारण ऑलरेडी मी सकाळी मस्त 10 वाजेपर्यंत झोपलो आहे. झोप एकदम मस्त घेतलेली आहे. त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. मूड पण माझा एकदम फ्रेश आहे आणि चांगला मूड आहे माझा. गाईज मी ना हे टेबलवर डोकं ठेवून झोपून जायला होतो. अर्धा तास कसा गेला मला समजलं पण नाही. आणि आता बघतो 5:30ला झोपलेलो. आता बघतो 6 वाजलेत. चला आता तिकडच्या मेडिकलला जावं लागेल. आज हॉस्टेलला नाही जाणार. आता डायरेक्ट इथं मेडिकलला येतो तिकडचे. आजचा व्हिडिओ गाईज एंड करायला विसरलो होतो आणि आता इथे येऊन मला लक्षात आलं की मी आजचा व्हिडिओ एंड नाही केला आहे. तर आता मी व्हिडिओला एंड करतो आणि येऊन आल्यावर बघा एक केळ खालं इथं आणि उद्याच्या व्हिडिओचं शेड्यूल टाकायला बसलो आहे. आता नवीन व्हिडिओ अपलोड केला आहे तो आणि ह्याची ॲनालिसिस चेक करत होतो. आणि बघा जुगाड बघा काय केलं मी. टॅबला मी डायरेक्ट लॅपटॉप बनवला आहे बघा आणि मी अंडरपॅनवरच बसलो आहे. तर जाऊ दे बाकी गोष्टी नंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये करू. भेटूया उद्या सकाळी. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय. गुड नाईट.